तंत्रज्ञान विश्वात सध्या एका नव्या आणि रंजक ट्रेंडने धुमाकूळ घातला आहे। सायबरडेक नावाच्या या कस्टमाइज पोर्टेबल कॉम्प्युटरने केवळ जेनझी तरुणांनाच नाही तर तंत्रज्ञान प्रेमींनाही भुरळ घातली आहे। हे केवळ एक गॅजेट नसून डिजिटल जगातील स्वातंत्र्य आणि सर्जनशीलतेचे एक नवीन प्रतीक बनले आहे। नेमकं सायबरडेक काय आणि याची एवढी क्रेज का त्याबद्दल जाणून घेऊया। सामान्यतः आपण बाजारातून तयार लॅपटॉप खरेदी करतो, परंतु सायबरडेकची संकल्पना पूर्णपणे वेगळी आहे। हा असा पोर्टेबल कॉम्प्युटर आहे जो युजर स्वतःच्या गरजेनुसार विविध हार्डवेअर भाग जोडून तयार करतात। यामध्ये छोटी स्क्रीन, कीबोर्ड, बॅटरी, प्रोसेसर आणि अन्य आवश्यक घटक स्वतःच्या आवडीनुसार निवडले जातात। त्यामुळेच प्रत्येक सायबरडेकचा लुक आणि कार्यक्षमता दुसऱ्यापेक्षा पूर्णपणे वेगळी असते। हे कॉम्प्युटर दिसायला सायन्स फिक्शन चित्रपटांमधील भविष्यकालीन उपकरणांसारखेच वाटतात। सायबरडेक ही संकल्पना विलियम गिब्सन यांच्या न्यूरोमॅन्सर या प्रसिद्ध सायन्स फिक्शन कादंबरीतून जन्माला आली। त्या काळातील काल्पनिक हॅकिंग उपकरणांनी प्रेरित होऊन आजचे तरुण हे गॅजेट प्रत्यक्ष साकारत आहेत। सुरुवातीला केवळ पुस्तके आणि चित्रपटात दिसणारी ही कल्पना आता सायबरपंक संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनली आहे। सायबरडेक हे कॉम्प्युटर केवळ दिसायला आकर्षक नाही तर ते अत्यंत उपयुक्तही आहेत। प्रोग्रामर, सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आणि सायबर सुरक्षा तज्ञ यांचा वापर कोडिंग, नेटवर्क टेस्टिंग आणि इथिकल हॅकिंगसाठी करत आहेत। आजच्या इंटरनेट युगात प्रत्येक प्लॅटफॉर्म AI आणि अल्गोरिदमवर आधारित आहे। अशा वातावरणात तंत्रज्ञानावर पुन्हा आपले नियंत्रण मिळवण्याच्या इच्छेतून तरुण सायबरडेककडे वळत आहेत। थोडक्यात काय तर सायबरडेक हा केवळ एक कॉम्प्युटर नसून तो डिजिटल युगातील एक वैयक्तिक स्टेटमेंट आणि तंत्रज्ञानाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन आहे।